एका महार संताला आयुष्यभर विठ्ठल मंदिरात प्रवेश करू दिला गेला नाही. त्यांची समाधी आज त्याच मंदिराच्या महाद्वारात आहे. पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एका समाधीला नमस्कार करतो. 13व्या शतकात आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा या गावात एक महार कुटुंबात चोखामेळ्यांचा जन्म झाला. त्या काळात महार समाज गावाबाहेर राहत होता. मंदिरात प्रवेश नव्हता, सार्वजनिक विहिरीतून पाणी भरता येत नव्हतं, शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण गावातील सर्वात कठीण आणि जबाबदारीचं काम मात्र त्यांच्याच वाट्याला यायची. अशाच परिस्थितीत चोखोबा मोठे झाले. पुढे चोखोबा मंगळवेढ्यात आले. तिथे त्यांनी संत नामदेवाचं कीर्तन ऐकलं आणि त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. त्यांनी नामदेवांना आपले गुरु मानलं, पण एक गोष्ट बदलली नाही. मंदिराचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम बंदच राहिले. मग चोखोबांनी चंद्रभागेच्या पलीकडे एक झोपडी बांधली. दुरून मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यायचं, महाद्वाराजवळ जाऊन घंटानाद ऐकायचा आणि मंदिराच्या आजूबाजूला मिळालेलं उष्ट अन्न प्रसाद म्हणून स्वीकारायचं. अपमान झाला, मार बसला, हकललं गेलं, पण विठ्ठलाचं नाव त्यांनी कधी सोडलं नाही. हे वेदना त्यांनी स्वतः त्यांच्या अभंगात लिहून ठेवली आहे. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु केली असं तुमच्या दासाचा मी दास. चोखोबा मने पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. आज त्यांचे सुमारे 358 अभंग उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे संत जनाबाईच्या अभंगावरून समजतं की अनंत भट या ब्राह्मण विद्वानाने चोखोबांचे अभंग लिहून जपले. एका अस्पृश्य संतांचे शब्द एका ब्राह्मणाने जतन केले. वारकरी परंपरेतील समतेचं हे अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. पण या कथेचा शेवट अत्यंत वेदनादायी आहे. इसवी सन 1338 मंगळवेढ्यात तटबंदीचं काम सुरू असताना भिंत कोसळली आणि त्यात चोखोबांचा मृत्यू झाला. त्यानंतर संत चरित्रांमध्ये कथा सांगितली जाते. तिथे बरेच मृत्यू झाले असल्यामुळे चोखोबांची अस्थी कुठली हे कळत नव्हतं. तर संत नामदेवांनी अस्थी कानाशी लावल्या आणि ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असा नाद ऐकू आला त्यात चोखोबांच्या असल्याचं मानलं. या कथेचा समकालीन ऐतिहासिक पुरावा नाही आहे, ती वारकरी परंपरेचा भाग आहे. पण त्यानंतर जे घडलं ते मात्र इतिहासात नोंदलेलं आहे. संत नामदेवांनी चोखामेळ्यांच्या अस्थी पंढरपुरात आणल्या आणि विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ त्यांची समाधी उभारली. आज 700 वर्षानंतरही लाखो वारकरी विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी सर्वप्रथम चोखामेळ्यांच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. ज्या माणसाला आयुष्यभर मंदिरात प्रवेश नाकारला गेला त्यालाच विठ्ठल भक्तीने मंदिराच्या उंबरठ्यावर अजरामर करून ठेवलं.